विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, रयत शिक्षण संस्थेचे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा ज्युनियर विभागातील मराठी विषय शिक्षक श्री मखरे एस.पी. कथा संग्रह जो भाग आहे यामधली दुसरी जी कथा आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे ती आहे गढी. डॉक्टर प्रतिमा इंगोले या कथेच्या लेखिका आहेत. सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार, कथाकथनकार, कवयित्री, ललित, विनोदी आणि बालसाहित्य असे विविध स्वरूपांचे लेखन करणाऱ्या त्या लेखिका म्हणून मराठी साहित्यामध्ये प्रसिद्ध आहेत. आईच्या वडिलांकडून बालपणीच वाचनाचे संस्कार, खेड्यातील वास्तव्यामुळे ग्रामीण वातावरणाचा व स्त्री जीवनाचा सखोल परिचय, खेड्यामधील असणारं दारिद्र्य, स्त्रीचे सर्व प्रकारे होणारे शोषण, खेड्यातील माणुसकी यांचे लेखनातून विविध प्रकारे त्यांनी चित्रण वेगवेगळ्या कथेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हजारी बेलपण, अक्सिदीचे दाणे, सुगरणचा खोपा, जावयाची पोर इत्यादी कथासंग्रहामुळे कथालेखिका म्हणून त्या ख्यातनाम झालेल्या आहेत. भुलाई हा त्यांचा कविता संग्रह मराठी साहित्यामध्ये प्रसिद्ध आहे. बुढाई ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध आहे. काही सामासिक लेख बालवाङ्मय पुस्तक रूपामध्ये प्रकाशित आहे. अस्सल वैदर्भी बोलीचा प्रभावी वापर हे लेख त्यांच्या लेखनाचे खास विशेष आणि वैशिष्ट्य आहेत. अक्सिदीचे दाणे या कथासंग्रहास महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्याशिवाय अनेक पुरस्काराने प्राप्त असणाऱ्या कथालेखिका आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या विकासाच्या वाटेवरील गावगाड्यासमोरचे प्रश्न, त्या सोडवण्यातील अडचणी आणि ग्राम सुधारणेसाठी निष्ठापूर्वक झटणारे बापू गुरुजींसारखे समाजसेवक या संबंधीचे वर्णन गढी या वैदर्भीय बोलीतील कथेत कशा प्रकारे आले तुम्हाला अभ्यासता येणार आहे. बापू गुरुजी या प्रमुख पात्रासोबत गढी, वान नदी आणि वडाचे झाड यांच्या प्रतीकातून गावामधील बरी वाईट स्थित्यंतरे कशा प्रकारे दर्शवली आहेत हे अनुभवण्यासारखं आहे. कथेमध्ये असणारं ग्रामीण वातावरण, ग्रामीण भागातील प्रसंग, ग्रामीण भागातील पात्रे इत्यादीचे वर्णन अगदी चित्रदर्शी शैलीमध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर आपण ती कथा व्यवस्थित समजावून घेतली तर तुम्हाला निश्चितच त्या कथेचा आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थी बंधू भगिनींनो, या कथेच्या माध्यमातून मला काही वैदर्भी बोलीचे तुम्हाला जे जाणवलेले वेगळेपण आहे ते मी तुम्हाला या कथेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. वैदर्भी बोली खरोखरच रसाळ भाषा आहे. ऐकताना मन प्रसन्न होते. कथेतील वर्णने कोरड्या तपशिलाने केली जात नाहीत. हृदय भाषेत ही वर्णने येतात. त्यामुळे भाषा वाचकांच्या मनाची पकड घेते. कथेत वाक्प्रचार, म्हणींचा मुबलक असा उपयोग केलेला दिसून येत आहे. किंबहुना बोली भाषेचे वैशिष्ट्यच असतं. यामुळे ही भाषा रसाळ झाली आहे. भाषा रसाळ होण्याचं आणखी एक कारण ते म्हणजे ध्वनी माधुर्य. नामांना, क्रियापदांना लागलेले प्रत्यय पहा.
कथेच्या माध्यमातून तुम्ही जर ती कथा वाचली तर मला लक्षात येईल. उदाहरणार्थ गावाले, त्याईच्या, त्याईने, त्याईले हे उदाहरणादाखल दिलेले प्रत्यय लक्षणीय आहेत. त्यांचा उच्चार मृदू आणि मुलायम आहे. या प्रत्ययांचे प्राबल्य आहे. भाषा वाचताना ऐकताना मन मृदू मुलायम होऊन जाते. भाषेचे आणखी एक वैशिष्ट्य पहा. उदाहरणार्थ वाडा हा शब्द पहा, वैदर्भीमध्ये वाळा होतो. पडल्याने या प्रमाण मराठीतील शब्दांचे वैदर्भातील रूप आहे पळल्याने. याच पाठातील असे खूप शब्द दाखवता येतील. मुद्दा असा आहे, भाषा आणि भाषेची प्रकृतीच मुळी मृदू मुलायम असावी. वैदर्भी भाषेकडून प्रमाण मराठीकडे होणारा प्रवास रसाळतेकडून कोरडेपणाकडे जास्त होतो. प्रमाण भाषेत आखीव रेखीवपणा जास्त असतो, त्यामुळे औपचारिकपणा जास्त येतो. थोडक्यात वैदर्भी भाषेचे वेगळेपण सहजपणे आपल्या लक्षात येते. तर पाठाचं थोडीशी शीर्षक का दिलेलं आहे याविषयी मी सुरुवातीला काही भाग सांगण्याचा प्रयत्न करतो. घडी हे गावातील सत्तास्थानाचे प्रतीक आहे. घडीच्या गावावर प्रभाव असायचा. त्याचबरोबर गावाला गडीचा आधारही असायचा. ती गडी स्वातंत्र्यानंतर आपले सत्तास्थान गमावून बसली, तरी तिचा आधार होता. उन्हा पावसाला तोंड देत त्यांच्याशी झगडत गडी ताट उभी होती. हळूहळू ती खंगत गेली. चारही बाजूंनी ती कणाकणानं कोसळत होती. उचापती लोकही गडी पडण्याची वाटच बघत होते. गाववाल्यांना गडी कोसळली तर हवीच होती. गडी खालची पांढरी माती त्यांना हवी होती. ते विळ्याने हळूहळू जमीन उकरत होते. गाव खरं तर चांगल्या दिशेने चालले होते, पण उचापत्यांनी गावाला वाईट दिशेला ढकलले. गावाची विकासाची दिशा ढळली. हे गडीचे झाले तेच गावाचे झाले. गडी ही कथा त्या लहानशा गावाच्या स्थित्यंतराचे पडझडीचे चित्रण करते. गावाची जशी पडझड झाली तशी गडीचीही झाली. तीच गत बापू गुरुजींची झालेली आहे. गाव बापू गुरुजी यांच्या पतनाची, कोसळण्याची कथा म्हणजेच ही गडी होय. म्हणून या कथेला हे नाव दिलेलं अगदी समर्पक आहे. कथेचा गोषवारा अगदी कमी शब्दामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. सातपुड्याच्या दुपट्यावर हे लहानसं गाव वसलेलं होतं. गावाभोवताली सातपुड्याची झालर होती. गावाजवळून वान नदी वाहत होती. सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या एका लहानशा गावाची कथा आहे. गाव तसे खाऊन पिऊन सुखी आणि गावाला भव्य दिव्य अशी निसर्गाची साथ होती. फ्लॅशबॅक पद्धतीने ही कथा आकार घेते. आज त्या गावात धामधूम होती. गावाला शासनाचा साजरे गाव हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याचं कारण, ज्यावेळेस एखाद्या गावाला हा पुरस्कार मिळतो त्यावेळेस त्या गावासमोर गावातील असणारी काही प्रतिष्ठित माणसं, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर असतो. तर या कथेच्या माध्यमातून या कथेतील असणारा आदर्श म्हणजे बापू गुरुजी. बापू गुरुजी या आदर्श शिक्षकाचाही त्या समारंभात सत्कार होणार आहे. साजरे गाव या पारितोषिकापर्यंत गावाचा प्रवास होण्यात बापू गुरुजींचा फार मोठा वाटा आहे. मात्र बापू
खूप उदासवाने झालेले आहेत. त्यांना समारंभात त्यांच्या सत्कारात गोडी वाटत नाही. त्याचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे की गुरुजींच्या लहानपणी गावात शाळा नव्हती. मुले तालुक्याला शिकायला जात. गुरुजींची घरची परिस्थिती हालाकीची, गरिबीची. पण सगळा काही त्यावेळेस गडीवरच्या पाटलांनी त्यांच्या शिक्षणाचा खर्च केलेला होता. त्यामुळे गुरुजी शिकले. आणि ज्यावेळेस कोणाचा तरी आदर्श आपल्या समोर असतो, ज्याने त्याने आपल्या कोणाचं तरी ऋण फेडायचं असतं, त्यावेळेस त्यांनी असा निर्णय घेतला की आपण शिक्षण घेतलंय आणि मग आपण आपल्या गावाच्या विकासाला का वाहून घेऊ नये. गुरुजींच्या बरोबर शिकलेले जे मंडळी होती त्यांनीही शहराची वाट धरली. 1947च्या दरम्यानची घटना असावी, कारण देश नुकताच स्वतंत्र झालेला होता. नव्या प्रेरणांचे स्वतंत्र सर्वकडे वारे वाहत होते आणि गुरुजींना गावाच्या विकासाची स्वप्न पडू लागलेली होती. विकास करायचा म्हटलं की गावातल्या विकासामध्ये सगळ्यांचा महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा असतो. ज्याच्याकडे आदर्श असतील अशा आदर्श मंडळीनं गावासाठी वाहून घेतलं पाहिजेत. म्हणून गुरुजींनी तोच आदर्श डोळ्यासमोर धरला आणि गावाच्या विकासाला वाहून घेतला. ज्यावेळेस एखादी व्यक्ती गावाच्या विकासाला वाहून घेते त्यावेळेस त्याचं नकळतपणे घराकडे दुर्लक्ष होतं. आणि मग गुरुजी सकाळ असेल, संध्याकाळ असेल, रात्री असतील, बेरात्री असतील, केव्हाही पहा शाळेतच दिसू लागतात. ज्यावेळेस हे माझं आहे असं वाटतं त्यावेळेस ते कोणतंही घर असेल, गाव असेल, शाळा असेल, ते नावारूपाला आल्याशिवाय राहत नाही. 4थीपर्यंतची शाळा 7वीपर्यंत झाली आणि मग गुरुजींनी शाळेत तालीमखाना सुरू केला. गावातल्या उच्चपती लोकांनी हे पाहवलं नाही. ज्यावेळेस नेहमी कुठेतरी चांगलं घडत असतं त्यावेळेस चांगल्याला विरोध करणारी मंडळी काही कमी नसतात. त्यावेळेस गुरुजींच्या कार्यामध्ये खोडे घालायला गावातल्या नास्तिक मंडळींनी सुरुवात केली. दरम्यानच्या कालखंडामध्ये बापू गुरुजींना आदर्श शिक्षकाचे पारितोषिक मिळाले आणि ज्यावेळेस हे पारितोषिक मिळाले त्यांनी पारितोषिकेच्या रकमेमधून गावामध्ये वाचनालय सुरू केलं. लहानसे बोर्डिंग चालू केलं आणि मग वाचनालय असेल, ज्यांना वाचन करायचं आहे त्यांनी वाचनालयात जात होते, ज्यांना बोर्डिंग पाहिजे होतं ते मुलं असतील ते सगळी मुलं या बापू गुरुजींचे लाडके गुरुजी झाले. बोर्डिंगची संपूर्ण काळजी बापू गुरुजी घेत होते. मुलांना ते स्वतःचे लेकरच समजत असायचे. बोर्डिंगातली संपत्ती तर त्यांचा मानलेला मुलगा बनला. गावात दवाखाना नव्हता त्यावेळेस सगळी काही संपत्ती होती ती पटकीच्या रोगाला बळी पडला. मग गावामध्ये अशा प्रसंगी बापू गुरुजींनी दवाखाना आणण्यासाठी त्यांना स्वप्न पडू लागली. गावामध्ये पोस्ट आणलं, पण जी लोक गावात विकास होत असताना अशा प्रसंगी अडचणीची ठरतात त्यांनी ते पोस्ट घालवलं, गावातून गेलं. रस्ते वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे रस्ते येऊ घातलेली होती, पण त्याच मंडळीनं सडक होऊ दिली नाही, रस्ते होऊ दिलेले नाहीत. आणि मग जी करविती मंडळी असतात, ज्यांना डोळ्यासमोर गावाचा विकास आदर्श ठेवून चाललेले असतात, त्यांना खूप या सगळ्या गोष्टीचं शल्य किंवा दुःख वाटत असतं. त्याला बापू गुरुजी काही अपवाद नव्हते. पण ते उमेद खचू दिलेली नाही.
दरम्यानच्या कालखंडामध्ये वाम नदी सुकत गेली, तिने पात्र बदलले. त्याच कालखंडामध्ये गुरुजीचा मुलगा आजारी पडला, एवढा काही तापाने फणफणला. त्यावेळेस गुरुजींनं या कुटुंबाकडे, स्वतःच्या मुलाकडे दुर्लक्ष केलं, लक्ष दिलं नाही. मुलगा आजाराला बळी पडला. गुरुजी गळून गेले. पण बोर्डिंगचे शाळेतले आजी माजी विद्यार्थी गुरुजींचा खूप काही, अशी जी काही माणसं असतात ती आदर केल्याशिवाय राहत नाहीत. आणि अशा प्रसंगामध्ये गाव खचत गेलं, गुरुजी सुद्धा खचत गेले. आजच्या कार्यक्रमाचे म्हणूनच त्यांनी कौतुक नव्हते, तर त्यांच्या अंगातले त्राण संपत चालले. पाय लटपट कापत होते. पाय उचलला की भोळ यायची. आपण काय करू पाहत होतो हे त्यांना काही घडले. आणि गुरुजींना या सगळ्या गोष्टीचा एवढा काही दुःख वाटलं, विषाद वाटला. म्हणून कथेला मी एक थोडासा सुरुवातीला सार सांगितलाय. गडी हे नाव कसं सार्थक आहे हे त्यांनी या ठिकाणी पटवून दिलेलं आहे.